Hello guys, welcome to our OIB educational channel for platform. जे विद्यार्थी 7th मधून 8th मध्ये जात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की NMMS एक्झाम म्हणजेच काय आणि NMMS एक्झाम एक स्कॉलरशिप एक्झाम आहे जे की क्लास 8च्या विद्यार्थ्यांसाठी खूप आणि खूप युजफुल असणार आहे. तर बघा NMMS एक्झाम म्हणजेच काय? ठीक आहे, तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग द्वारे घेतली जाणारी एक NMMS एक्झाम आहे. ठीक आहे, त्याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम. आणि ही जी एक्झाम आहे, ही जी स्कॉलरशिप एक्झाम आहे, ही भारत सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे, जी की क्लास 8च्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे क्लास 8चे विद्यार्थी आहे ते ही एक्झाम देऊ शकतात. या परीक्षेचे मेन उद्देश किंवा एम काय आहे बघा, तर हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ही जी स्कॉलरशिप एक्झाम आहे, या एक्झाममुळे त्यांना मदत होणार आहे. ठीक आहे, हुशार आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे, खूप इम्पॉर्टंट आहे आणि या एक्झाममुळे त्यांना मदत होणार आहे. ठीक आहे, नंतर बघा विद्यार्थ्यांना 8वी नंतर शिक्षण सोडू नये म्हणून आपलं एक भारत सरकारचं काय एक त्यांच्यासाठी म्हणजे प्रोत्साहन देण्याचे त्यांनी इथं काय काम केलेले आहे. ठीक आहे, असे पण विद्यार्थी असतात जे क्लास 8 नंतर शिकू नाही शकत, त्यांच्यासाठी खूप युजफुल हे स्कॉलरशिप होणार आहे. नंतर बघूयात आपण शिष्यवृत्ती किती मिळते. ठीक आहे, नंतरचं याच्यामध्ये दिसते तुम्हाला की शिष्यवृत्ती किती मिळते, ही एक्झाम दिल्यावरती शिष्यवृत्ती किती आणि कशी मिळते. बघा, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. दरवर्षी किती? 12,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते, म्हणजेच महिन्याला 1,000 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे ही शिष्यवृत्ती म्हणजे कधीपासून मिळणार आहे विद्यार्थ्यांना, तर ही शिष्यवृत्ती 9वी ते 12वी पर्यंत हे मिळणार आहे. नंतर बघा एकूण अंदाजे किती रुपीज म्हणजे पैसे त्यांना लाभ होणार आहे, पैशांचा किंवा स्कॉलरशिपचा लाभ होणार आहे, तर जवळपास 48,000 48,000 एवढे रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कधीपासून? क्लास 9 टू 12 पर्यंत हे दर महिन्याप्रमाणे जमा होणार आहे. नंतर बघा परीक्षा कोणासाठी असते? NMMS परीक्षा ही कोणासाठी असते? सध्या जे विद्यार्थी 8वी मध्ये शिकत आहे, ठीक आहे, जस्ट आता 8वी मध्ये जाणारे विद्यार्थी ते म्हणजे शिकत असणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही एक्झाम असते. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थी अर्ज करू शकतात. ठीक आहे, आणि हे एक्झाम कोण? जे महाराष्ट्र राज्याचे स्कूल आहे तिथं शिकणारे विद्यार्थी या एक्झामसाठी अर्ज करू शकतात. काय नेक्स्ट बघू आपण. या एक्झामसाठी इलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता काय होणार आहे बघा. पात्रता म्हणजेच काय की म्हणजे कोणी कोणी देऊ शकतात ही एक्झाम. ठीक आहे, तर असे विद्यार्थी जे 8वी मध्ये शिकत आहेत, ठीक आहे, असे विद्यार्थी जे 8वी मध्ये शिकत आहे आणि 7वी मध्ये साधारणतः त्याला किती ओपन कॅटेगरीला किमान 55% एवढे जर मार्क्स असेल तर ओपन कॅटेगरीवाले हे एक्झाम देऊ शकते. त्यातल्या त्यात जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे जसे की SC आणि ST त्यांना किमान 50% तरी मार्क्स हवे आहेत. ठीक आहे, नंतर बघा उत्पन्नाची पण मर्यादा असते, ज्याला आपण काय म्हणतो इन्कम. इन्कम पण तिथं त्या एक्झाम मध्ये बघितल्या जाते. लाईक पालकाचे वार्षिक उत्पन्न जवळपास किती पाहिजे? 3.5 लाखापेक्षा कमी असावे. किती? 3.5 लाखापेक्षा कमी असावे. याच्यामध्ये पालक म्हणजेच काय? मदर अँड फादर. ठीक आहे, आई वडिलांचे उत्पन्नाचे जे हे आहे दाखला, त्याच्यामध्ये हे इन्कम किती पाहिजे आहे आपला? जवळपास 3.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण की या एक्झामचा पॅटर्न काय होणार आहे, नेमकं काय असणार आहे एक्झाम मध्ये ते बघूया आपण. बघा फर्स्ट दिलेलं आहे विषयाचे नाव. ठीक आहे, हे काय विषयाचे नाव आहे बघा. तर या विषयाच्या नावामध्ये तुम्हाला दिसत आहे मॅट आणि सेकंड आहे साठ. ठीक आहे, तर मॅट काय असते विद्यार्थी मित्रांनो? बघा मॅट म्हणजेच काय? बौद्धिक चाचणी. ठीक आहे, बौद्धिक चाचणी, बौद्धिक क्षमता चाचणी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आहे त्याचा लॉंग फॉर्म मेंटल ॲबिलिटी टेस्ट. ठीक आहे, तर हा जो पेपर आहे टोटल किती मार्क्स असणार आहे? 90 मार्क्सचा हा पेपर असणार आहे आणि एकूण प्रश्न किती असणार आहे? एकूण प्रश्न किती असणार आहे? 90 प्रश्न याच्यामध्ये असणार आहे आणि टाइम किती असणार आहे?
तर टाईम हा जवळपास 1.5 तासाचा असणार आहे, 1.5 hour. नंतर बघा नेक्स्ट म्हणजे हा एक पेपर, असे 2 पेपर होणार आहे. हा झाला आपला फर्स्ट पेपर. फर्स्ट पेपर नंतर काय विश्रांती असणार आहे, ब्रेक असणार आहे. किती हवरचा ब्रेक असणार आहे, तर जवळपास 1 हवरचा याच्यामध्ये ब्रेक असणार आहे. नंतर आहे सेकंड पेपर, ज्याला आपण काय म्हणू सॅट. सॅटचा लॉंग फॉर्म काय असणार मग, शालेय क्षमता चाचणी, ज्याला आपण स्कोलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणू. ठीक आहे. आणि हा पण जो पेपर आहे हा किती गुणांचा असणार आहे, जवळपास 90 गुणांचा असणार आहे. आणि जवळपास 90च प्रश्न याच्यामध्ये पण असणार आहे. ठीक आहे. आणि याचं पण टाइम सेम किती असणार आहे, 1.5 hour, म्हणजेच हा पण 1.5 तासाचा असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर असे आपले 2 पेपर असणार आहे, मॅट आणि सॅट. नेक्स्ट बघू. नंतर दिसत आहे तुम्हाला की परीक्षा कोणत्या भाषेत असते. ठीक आहे. भाषा पण खूप इम्पॉर्टंट आहे. आपण महाराष्ट्राचे विद्यार्थी असल्यामुळे मराठी भाषा तर असणार. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये देऊ शकता, पुन्हा हिंदी भाषा आणि इंग्रजी ही पण भाषा असणार आहे. ठीक आहे. माध्यमामध्ये या तिन्ही भाषा काही इथं उपलब्ध असणार आहे. तुम्हाला कोणती पण भाषा तुम्ही चूज करू शकता. नंतर बघा कट ऑफ किती असते. ठीक आहे. या परीक्षेचं कट ऑफ किती असते बघा. कट ऑफ हा दरवर्षी बदलत असतो. ठीक आहे. आणि तो कट ऑफ कसा असतो, कॅटेगरी वाईज असतो. जसं की ओपनमध्ये जवळपास 110 ते 140, म्हणजे 110 ते 140 प्लस एवढं काय असते कट ऑफ असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा कॅटेगरी, म्हणजे ओबीसी वाल्यांना थोडा त्याच्यापेक्षा कमी असतो. आणि जे कॅटेगरीमध्ये येणारे जे काय असते विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी पण काय असतो, आणखी त्याचा कमी असतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा पासिंग क्रायटेरिया काय असते बघा. जनरल म्हणजे सामान्य प्रवर्ग, याला 40% फॉर मॅट प्लस सॅट. म्हणजेच जे असे विद्यार्थी जे काय ओपन कॅटेगरी मधले आहेत त्यांना 40% तरी काय मार्क्स आणावं लागते, कुठं मॅट आणि सॅट मध्ये. किती, 40%. ठीक आहे. तर आता तुम्ही मागे समजले की एक पेपर आपला 90 मार्क्सचा असतो आणि दुसरा पण पेपर किती असतो, 90 मार्क्सचा असतो. तर 90 प्लस 90 किती होत आहे, 180 होत आहे. ठीक आहे. तर 180चे जर आपण 40% काढले तर किती येते, लगभग 72 मार्क्स. ठीक आहे. किती, लगभग 72 मार्क्स पाहिजे आहे ओपन कॅटेगरीला. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे रिझर्व कॅटेगरी, त्याला आपण आरक्षित प्रवर्ग म्हणू, SC आणि ST. याच्यासाठी थोडं कमी आहे. किती आहे, 32%, म्हणजेच लगभग किती 65 मार्क्स यांना काय पाहिजे असते. किती, लगभग 65 मार्क्स. कशाला, एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा बौद्धिक क्षमता चाचणी. म्हणजेच आपल्याला थोडंसं इथं ब्रीफली दिलेलं आहे की मॅटमध्ये काय असते आणि सॅटमध्ये काय असते. बघा मॅट म्हणजेच काय होतं, मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असते, थोडंफार कोडिंग डिकोडिंग लाईक एक्झाम म्हणजे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये, पुन्हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतात, रिझनिंग असते. ठीक आहे. हे सगळं काय आपल्याला कुठे बघायला मिळते, मॅट या विषयामध्ये बघायला मिळते. ठीक आहे. हा आहे आपला पेपर फर्स्ट. आणि इथे टोटल किती क्वेश्चन असतात, 90, म्हणजे 90 क्वेश्चन असतात. आणि एक क्वेश्चन किती गुणाचा असतो, एक क्वेश्चन एक मार्क्ससाठी विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आहे शालेय क्षमता चाचणी, ज्याला आपण काय म्हणलेलं आहोत, सॅट म्हणलेला आहोत. ठीक आहे. हा काय असेल आपला पेपर 2 असेल. हा काय असेल आपला पेपर 2 असेल. ठीक आहे. बघा तर पेपर 2 मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहे बघा. इयत्ता 7वी व इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. ठीक आहे. म्हणजे सॅट हा जो पूर्ण पेपर 2 आहे हा कुठे इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावरती पूर्ण आधारित असते. म्हणजे सिलेबस कुठला, 7th आणि 8th मधला. ठीक आहे. तर फर्स्ट आहे बघा सामान्य विज्ञान, ज्याला आपण काय म्हणतो, सायन्स. काय म्हणतो, सायन्स म्हणतो. आणि सायन्समध्ये पण किती गुण पाहिजे, म्हणजे किती गुणाचा असणार आहे सायन्स आपला, 35 गुणांचा असणार आहे. नंतर आहे सामाजिक शास्त्र. ठीक आहे. सामाजिक शास्त्र पण हा किती मार्क्स असणार आहे, 35 मार्क्स असणार आहे. नंतर आहे गणित, मॅथ्स पण किती मार्क्स असणार आहे, 20 मार्क्स असणार आहे. म्हणजे हे सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र हे 35 मार्क्स असणार आहे. आणि गणित हा 20 मार्क्स असणार आहे. ठीक आहे. आणि असे हे 3 मेन सब्जेक्ट मिळून आपला जो हा सॅट आहे, हा सॅट कितीचा होत आहे, 90 मार्क्सचा होत आहे. ठीक आहे. म्हणजे 90 प्रश्न हे 90 मार्क्सचे होत आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघा या सॅटला इथं ब्रेक करून इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे.
म्हणजे ऍक्च्युली सामान्य विज्ञानमध्ये कोणते सब्जेक्ट राहणार आहे आणि सामाजिक शास्त्रामध्ये कोणते सब्जेक्ट राहणार आहे. ठीक आहे, तर बघा सामान्य विज्ञान हा टोटल होतं आपलं 35 गुणांचं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र ज्याला आपण काय म्हणू फिजिक्स, सेकंड आहे रसायनशास्त्र ज्याला आपण काय म्हणू केमिस्ट्री, आणि जीवशास्त्र याला काय म्हणू आपण बायोलॉजी. तर बघा फिजिक्स हा किती गुणांसाठी येणार आहे 11 गुणांसाठी येणार आहे. केमिस्ट्री हा किती गुणांसाठी येणार आहे 11 गुणांसाठी येणार आहे. आणि बायोलॉजी पण हा थोडा जास्त असणार. ठीक आहे, 2 मार्क्स याच्यामध्ये जास्त असणार. हा 13 मार्क्ससाठी विचारला जाणार. ठीक आहे, कुठे सायन्स या विषयामध्ये. नंतर बघा सामाजिक शास्त्र हा टोटल किती मार्क्सचा आहे 35 मार्क्स असणार आहे आपण. आणि याच्यामध्ये इतिहास किती मार्क्सचा विचारणार आहे, इतिहासाचे गुण आहे 15. नागरिकशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र हा 5 गुणांचा येणार आहे. आणि भूगोल हा 15 गुणांचा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे 15 + 15 किती होते 30 होते. आणि 30 + 5 किती होणार 35 होणार आहे. ठीक आहे, तर असा हा आपला काय असणार आहे सामाजिक शास्त्र असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट हा सब्जेक्ट आहे गणित. गणित म्हणजे मॅथ पण हा जवळपास 20 मार्क्स इथे येणार आहे. ठीक आहे, तर असे हे टोटल किती सब्जेक्ट दिसते तुम्हाला 1 2 3 4 5 6 and 7. टोटल हे 7 काय म्हणजे सब्जेक्ट आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कुठले सॅट मधले. तर समजलं विद्यार्थी मित्रांनो, सॅट हा जवळपास 90 गुणांचा असणार आहे. त्याच्यामध्ये पण काय सायन्स, सामाजिक शास्त्र आणि गणित याच्यामध्ये काय झालेलं आहे त्याला ब्रेक केलेला आहे. ठीक आहे, नंतर आहे की निवड प्रक्रिया कशी असते. ठीक आहे, बघा विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी असते. बघा मॅट मधले गुण पकडले जाणार. ठीक आहे, आपल्या मॅट मध्ये किती गुण होते 90 गुणाचा मॅट होता. ठीक आहे, आणि 90 गुणांचं सॅट होता. ठीक आहे, तर मॅट आणि सॅट मधले इथे दोन्ही गुण काय पकडला जाणार. ठीक आहे, आणि विद्यार्थ्याची कॅटेगरी चेक केली जाणार आणि त्याच्यानुसार मग काय लागेल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे, आणि एक्झाम कधी होते ही एक्झाम ही डिसेंबर मंथच्या लास्ट मध्ये होते. कधी डिसेंबर मंथच्या लास्ट मध्ये होणार. ठीक आहे, आणि सप्टेंबर मध्ये फॉर्म रिलीज होणार. कधी रिलीज होणार सप्टेंबर मध्ये फॉर्म रिलीज होणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा अर्ज कुठे आणि कसा भरायचा. बघा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती पोर्टलवरती अर्ज भरला जातो. ठीक आहे, एक पोर्टल असते, त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला हा अर्ज भरावा लागतो. ठीक आहे, हा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. ठीक आहे, याची वेबसाईट दिलेली आहे तुम्हाला, ही वेबसाईट तुम्ही बघू शकता. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता हा फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे, सो बघा डॉक्युमेंट्स काय काय लागणार. नंतर साधारणपणे आधार कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम, नंतर आहे जात प्रमाणपत्र म्हणजेच काय होणार आहे कास्ट आहे. नंतर आहे मागील वर्षाची मार्कशीट म्हणजे 7ची मार्कशीट लागणार आहे तुम्हाला. आणि शाळेचा दाखला म्हणजेच काय होते टीसी. नंतर पासपोर्ट. सो हे एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, नंतर बघा खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र राहणार आहे. अपात्र म्हणजेच काय कोणते विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, तर बघा फर्स्ट आहे कोणते विद्यार्थी नाही देऊ शकत विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी. म्हणजे असे विद्यार्थी जे कुठे शिकत आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत आहे ते विद्यार्थी एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी. केंद्रीय म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, नंतर आहे म्हणजे नवोदयवाले विद्यार्थी आहे ते पण विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे असे विद्यार्थी जे शासकीय वसतिगृहामध्ये राहत आहे म्हणजेच हॉस्टेलवरती राहणारे विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकत नाही. शासकीय कोणतं हॉस्टेल शासकीय गव्हर्नमेंट हॉस्टेलवरती राहणारे विद्यार्थी हे एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, पुन्हा असे विद्यार्थी जे काय गव्हर्नमेंटच्या सोयी सवलतीचा म्हणजे फायदा घेतात ते पण विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, पुन्हा सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे पण विद्यार्थी एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो जे कोणी या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेत आहेत किंवा या स्कूलमध्ये शिकत आहे ते हे एक्झाम देऊ शकत नाही. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो NMMS ची तयारी तुम्हाला आमच्या सोबत करायचं आहे.
तर बघा आमचं एक ॲप्लिकेशन आहे, नाव आहे OIB एज्युकेशन. OIB एज्युकेशन. आणि हा जो ॲप्लिकेशन आहे तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तिथे OIB म्हणून तुम्ही सर्च करा. या टाईपचं तुम्हाला लोगो दिसेल. या टाईपचं लोगो दिसल्यावरती तुम्हाला तिथे त्याला डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, तर बघा आमच्या ॲपचं फीचर्स काय आहे बघा. इथे डेली ऑनलाईन क्लासेस होणार आहे. ठीक आहे, सोबतच डेली डाऊट सेशन होणार. ठीक आहे, पुन्हा जेवढे काही वीकली प्रॅक्टिस पेपर होणार, मॉक टेस्ट होणार आणि PYQ वगैरे इथे सगळं सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे, बघा हे जे आमचे बॅच आहे व्हेरी अफोर्डेबल प्राईसमध्ये आम्ही देतो. लाईक 2799 एवढ्या ह्या प्राईजमध्ये, ओनली एवढ्या ह्या प्राईजमध्ये आम्ही हा म्हणजे हा कोर्स आम्ही देत आहोत. ठीक आहे, तर हे सगळं शिकवण्यासाठी तुम्हाला काही एक्सपर्ट फॅकल्टी आमच्याकडे आहे. सौरभ सर जे की IIT पटनावरून आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची एक्सपर्ट टीम पण असणार आहे. बघा मुलांना, जर तुम्हाला या ॲप्लिकेशनबद्दल काही क्वेरीज असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन काय करू शकता, कॉल किंवा मेसेज करू शकता आणि त्या क्वेरीज तुम्ही त्यांना विचारू शकता. ठीक आहे, तर आणखी एक मुलांना बघा, यावर्षी आमचा NMMS ऑफलाईन बॅचचे काही रिझल्ट आलेले आहेत, जे की व्हेरी एक्सलंट रिझल्ट आहे. फर्स्ट अँड सेकंड रँक आलेला आहे. स्कॉलरशिपमध्ये जवळपास 20 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी हे आमचे काय क्वालिफाय झालेले आहे स्कॉलरशिप एक्झाममध्ये. त्याच्यापैकी 4 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत आहे. त्याच्यामध्ये पण फर्स्ट आणि सेकंड रँक हे आमच्याच बॅचमधून आलेले आहेत. ठीक आहे, बघा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमच्यासोबत जोडायचं आहे, आमच्यासोबत NMMSची तयारी करायची आहे, तर तुम्ही नक्कीच आमचा ॲप डाउनलोड करू शकता आणि आमच्यासोबत अभ्यास NMMSची तयारी करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि आपल्या फ्रेंड्स लोकांना शेअर पण करू शकता. थँक्यू.